Friends, today we will learn vowels and consonant. आज आपण स्वर आणि व्यंजन हा टॉपिक शिकणार आहोत. इंग्रजीमध्ये एकूण 26 मूळाक्षरे आहेत. There are total 26 letters in English. These 26 alphabets are divided into two groups. Again, we can say that these letters are classified into two categories. One is known as vowels and another is known as consonant. मित्रांनो, इंग्रजीमध्ये एकूण 26 मूळाक्षरे आहेत आणि ही 26 मूळाक्षरे दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालेली आहेत, विभागली गेलेली आहेत. पहिला जो ग्रुप आहे तो आहे व्हॉवेल्स म्हणजे स्वरांचा आणि दुसरा जो ग्रुप आहे तो आहे कॉन्सनंट म्हणजेच व्यंजनचा. अशा प्रकारे स्वर आणि व्यंजन ही वेगवेगळ्या दोन ग्रुपमध्ये विभागली गेलेली आहेत. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय वॉवेल. आता आपण शिकूया वॉवेल्स म्हणजे काय. नाउ वी विल सी द डेफिनेशन ऑफ वॉवेल. A vowel is a letter which can properly be sounded by itself without the help of a consonant. आता स्वर हे एक अक्षर आहे जे व्यंजनाच्या मदतीशिवाय स्वतःहून योग्यरित्या उच्चारले जाऊ शकते. याला आपण बोलत असतो वॉवेल्स. नाउ देर आर टोटल 5 वॉवेल्स इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये एकूण 5 वॉवेल्स म्हणजेच स्वर आहेत. ते कोणते आहे आपण बघणार आहोत. नाउ वी कॅन सी थ्रू दिस चार्ट ऑल्सो. फ्रेंड्स, वी कॅन सी हियर देर आर टोटल 5 वॉवेल्स. फर्स्ट इज ए, सेकंड इज ई, थर्ड वॉवेल इज आय, फोर्थ वॉवेल इज ओ अँड फिफ्थ वॉवेल इज यू. अशा प्रकारे मित्रांनो एकूण 5 वॉवेल्स आहेत, 5 स्वर आहेत जे आहेत ए, ई, आय, ओ, यू. आपण अभ्यासले इंग्रजीमधील स्वर म्हणजेच इंग्रजीमधील वॉवेल्स. आता आपण अभ्यासणार आहोत मराठी भाषेमधील स्वर म्हणजे मराठी भाषेमधील वॉवेल्स. देर आर टोटल 12 वॉवेल्स इन मराठी लँग्वेज. मराठीमध्ये एकूण किती वॉवेल्स आहेत तर 12 वॉवेल्स आहेत. ते आपण बघणार आहोत. फर्स्ट वॉवेल आहे अ, देन आ, ई, ई, उ, उ, ए, ओ, औ, आणि आहा. अशा प्रकारे एकूण मराठीमध्ये देखील 12 स्वर आहेत. आता त्यानंतर आपण बघूया कॉन्सोनंट. तुम्हाला वॉवेल म्हणजे काय चांगल्या प्रकारे समजलं असेल. नाउ वी विल लर्न व्हॉट इज मीन बाय कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय तर व्यंजन. आता आपण व्यंजनची डेफिनेशन बघणार आहोत. अ कॉन्सोनंट इज अ लेटर विच कॅन नॉट बी प्रॉपरली साऊंडेड विदाउट दी हेल्प ऑफ अ वॉवेल. व्यंजन म्हणजे काय तर व्यंजन हे एक अक्षर आहे जे स्वराच्या मदतीशिवाय योग्यरित्या उच्चारता येत नाही. आपण जेव्हा एखादा शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्याला व्यंजनामध्ये स्वराची मदत घ्यावीच लागते. आता आपण बघणार आहोत की व्यंजन किती प्रकारचे आहेत आणि कोणकोणते आहेत. देर आर 21 कॉन्सोनंट्स इन इंग्लिश अल्फाबेट्स. इंग्रजीमध्ये एकूण 21 व्यंजने आहेत. नाउ वी विल लर्न वन बाय वन. बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय अँड झेड. सो देर आर टोटल 21 कॉन्सोनंट्स. अशा प्रकारे एकूण 21 व्यंजने आपण इंग्रजीमध्ये अभ्यासत असतो. मित्रांनो, आता आपण मराठी व्यंजन अभ्यासणार आहोत. क साठी आहे के अँड सी, ख, के एच, ग, जी, घ, जी एच, च, सी एच, छ, सी डबल एच, ज, जे, झ, झेड और जे एच, ट, टी, ठ, टी एच, ड, डी, ढ, डी एच, न, एन,
त टी, थ टी एच, ड डी, ध डी एच, न एन, प पी, फ एफ और पी एच. आता आपण जर बघितलं काही शब्दासाठी दोन दोन वेगवेगळे अक्षरे दिलेली आहेत, लेटर्स दिलेले आहेत. जसे की फ आणि क साठी आपण जेव्हा फ मध्ये जेव्हा फिलिप्स हा शब्द वापरतो त्यावेळेस आपण लेटर्स यूज करतो पी आणि एच, आणि जेव्हा आपण प्रॉपर नाउन फाल्गुनी बोलतो त्यावेळेस आपण यूज करतो एफ. अशा प्रकारे त्यानंतरचा पुढील अक्षर आहे ब बी, भ बी एच, म एम, य वाय, र आर ल एल, व व्ही श एस एच, श एस एच स एस, ह एच ळ एल, क्ष के एस एच अँड एक्स, ज्ञ डी एन वाय ए. अशा प्रकारे आपण मराठीमधील व्यंजने अभ्यासली आहेत. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न कॉन्सोनंट्स. फर्स्ट कॉन्सोनंट इज बी, then C, then D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Z. अशा प्रकारे मित्रांनो एकूण 21 कॉन्सोनंट दिलेली आहेत जी आपण अभ्यासले आहेत आणि बघितलेली आहेत. In this way students, today we have learned today's topic vowels and consonant. तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. थँक यू एव्हरीबडी. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.